नमस्कार. आपल्या बोला रावजी या यूट्यूब चॅनलची पॉप्युलॅरिटी खूप वाढत चालली आहे आणि त्याच्यामध्ये आपला हा खास सेगमेंट बोल बाई बोल म्हणजेच आपण एका खास तिच्याशी गप्पा मारतो. तिचं कर्तृत्व काय आहे हे जाणून घेतो. ती कोण आहे? ती काय करते? तुमच्या आमच्यातलीच ती एक काहीतरी वेगळं पाऊल उचलत असते आणि वेगळं काहीतरी करत असते. तर आज आपण आपल्या या बोल बाई बोलच्या निमित्ताने भेटणार आहोत पद्मश्री राव हिला. व्हॉईस मॉड्युलेशन, व्हिडिओ एडिटिंग किंवा इतरही अशा अनेक गोष्टी, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमातनं तिने आपलं करिअर विस्तारित केलं आणि कालांतराने काही वर्षांपूर्वी तिच्यामध्ये असलेली शिवभक्ती म्हणजे शिवाजी महाराजांविषयी असणारी भक्ती तिने मूर्त स्वरूपात आणायची ठरवली आणि संगीत शिवस्वराज्य गाथा या नावाच्या कार्यक्रमाची स्थापना केली. आज 12 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर लोकांना आवडतोय आणि एक नवीन स्फूर्ती देतोय. तर आज आपण पद्मश्रीशी गप्पा मारून जाणून घेणार आहोत, नक्की तिचा हा प्रवास कसा सुरू झाला आणि या प्रवासामध्ये नेमकं काय-काय आहे. पद्मश्री नमस्कार. नमस्कार. आणि बोल बाई बोल या कार्यक्रमात तुझं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद वैष्णवी. पद्मश्री तुला आज इकडे बघून म्हणजे असे नऊवारी, नंतर त्याच्यावरती घेतलेली ती शाल, तुझी नथ, तुझे ते सगळे दागिने आणि तुझ्या मेन म्हणजे तुझ्याकडे असलेला तो ब्रोच, त्याच्यावरती लिहिलेले शब्द "प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता, साहस सुनो शिवस्वैसा मुद्रा भद्राय लाभते." म्हणजे हे शिवमुद्रेवरचे शब्द आणि जे तू लिहिली आहेस आणि इतक्या स्पष्टपणे लिहिली आहेस, ते बघून ना शिवाजी महाराजांची ही गाथा तू नेमकी कशी करत असशील ह्याच्याबद्दल माझी खूप उत्सुकता आहे. आपण त्या प्रश्नाकडे वळणारच आहोत. पण मला सांग, की तुझी सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणायला गेलीस तर बाळकडू, आई-वडिलांचं. कारण बाबा माझे मिमिक्री आर्टिस्ट आहेत, सीनियर अच्छा, मिमिक्री अच्छा, आर्टिस्ट अच्छा. आहेत. आणि लहानपणापासून त्यांना खूप हौस होती. म्हणजे मला एकदा त्यांनी माझ्या बहिणीच्या लग्नात डान्स करताना पाहिलं. अच्छा, आणि मग तिथे त्यांनी मला आणि माझ्या सख्ख्या धाकट्या बहिणीला भरतनाट्यमचं अच्छा, शिक्षण दिलं. अच्छा, तर त्याच्यामुळे आम्ही दोघीही मास्टर डिप्लोमा इन भरतनाट्यम आहोत. अच्छा. सो ते शिक्षण होतं. प्लस शाळेमध्ये आम्हाला खूप एन्करेजमेंट मिळालेलं हं. आहे. खूप आम्हाला आमच्या टीचर्सनी खूप शाळा कुठची तुझी? माझी सिस्टर निवेदिता, डोंबिवलीची शाळा. अच्छा. आणि तिथेही आमच्या टीचर्सनी अर्थात माझ्या वडिलांनी आणि आईनी दोघांनी जास्त आम्हाला एन्करेज केलं प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि डोंबिवली स्वतःच संस्कृतीचं माहेरघर आहे. अगदी, अगदी, अगदी. त्याच्यामुळे तिथे खूप आम्हाला स्कोप मिळाला. म्हणजे अगदी छोटीशी माझी व्हॉईस कल्चरची सुरुवात करायची कशी झाली म्हटली तर जुन्या काळी तुला माहिती आहे छान-छान गोष्टी नावाची एक हं. कॅसेट यायची. त्याच्यात हो, हो. भक्ती बर्वे, इनामदार, करुणादेव अगदी, हे अगदी. सगळे होते आणि आम्ही ते ऐकायचो अच्छा. लहानपणी. बाबा आम्हाला या सगळ्या कॅसेट्स आणून द्यायचे. आणि ती कॅसेट ऐकता-ऐकता भक्ती बर्वेंची एक खूप सुंदर गोष्ट आहे हं, हं. त्याच्यामध्ये, "मुळा उपटला एकदाचा." हो. अशी ही गोष्ट आहे. तर ती गोष्ट मला खूप आवडायची आणि मी ती एनॅक्ट करायचे अच्छा, माझ्या नकळत. अच्छा. कुठेतरी म्हणतात ते सबकॉन्शियसली तुमच्यामध्ये सिंक इन होतं. आणि एकदा शाळेच्या रिसेसमध्ये मी ती गोष्ट माझ्या फ्रेंड्सला करून दाखवत हं, होते. हं, हं. आणि अगदी त्यांच्या स्टाईलमध्ये. मग गग्यानी गगीला कशी हाक मारली, मग तो ए वगैरे सगळे ते तसं, तसंच्या तसं. अच्छा, आणि माझ्या प्रिन्सिपल मला पाहत होते हे मला माहीत नव्हतं. अच्छा. सो त्यांनी मला "कम हिअर, व्हॉट आर यू डूइंग?" मी घाबरले. म्हटलं आता झालं आता. म्हणे "तू जे करत होतीस ते खूप छान आहे. आता प्रत्येक क्लासमध्ये तुला ते एनॅक्ट अच्छा. करायचंय." आणि मग त्या मला प्रत्येक क्लासमध्ये घेऊन गेल्या आणि म्हणाल्या व्हॉईस मॉड्युलेशन किंवा स्टोरी टेलिंग ह्याला म्हणतात. सो तिथे कुठेतरी एक म्हणतात ना, एक एन्करेजमेंट एक मॅमकडनं बीज मिळालं. रुजतं. कुठेतरी ते झालं. बरं बाबा मी मूळची तेलुगू. अच्छा, तर बाबा मला त्यांच्या कार्यक्रमांमध्ये घेऊन जायचे. तिथे मी अच्छा, तेलुगूमध्ये गाणी पण म्हटलेली आहेत. अच्छा, पण अगदी रेग्युलरली बोलणं होत नाही घरामध्ये. आम्ही तंजावर मराठीत बोलतो. पण ते कुठेतरी आत्मसात होत गेलं. अच्छा. माझी आई चांगलं गाणं म्हणते किंवा हां, हां. तिच्याकडनं मला गाण्यांचं नॉलेज मिळतं. माझी आजी कर्नाटक म्युझिकमध्ये होती. त्याच्यामुळे तिच्याकडून नॉलेज मिळालं आणि ह्या सगळ्या गोष्टीतून डेव्हलप होत गेले. क्या बात है! वाचनाची आवड होतीच. त्याच्यामुळे शाळेतल्या प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा. क्या म्हणजे बात! वक्तृत्व असेल, गायन असेल, अगदी एकांकिका स्पर्धा असेल, पण अभ्यास सोडायचा नाही. अभ्यासात आपलं मेन हे होतं. त्याच्यामुळे अभ्यास करत-करत या सगळ्या गोष्टींमध्ये रुळत गेले. अशी ती सुरुवात झाली क्या बात है! बेसिकली. खूपच छान. आता हे जो तू व्हॉईस मॉड्युलेशन हं. ह्याच्यामध्ये तर तू खूप माहिर आहेस. म्हणजे तू स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे आवाज देतेच, पण त्याच्याशिवाय तू वर्कशॉप्सही घेतेस, हो, म्हणजे मुलांना शिकवतेस. हो. आता हे व्हॉईस मॉड्युलेशन नेमकं काय आहे ते सांग आम्हाला? आपला आवाज हं, हं. म्हणजे महत्वाचं म्हणजे आता आपण संवाद साधतो एकमेकींशी. माणूस म्हटलं की बोलावं लागतंच. हं, हं, हं. हा एक भाग झाला. हं, मग बोलताना प्रभावी कसं बोलायचं? हं, हं. लहानपणी आपल्याला कसं बोलू नये हे सांगितलं जातं, पण कसं बोलावं हे सांगत नाहीत.
खूप म्हणजे तू महत्वाचं हे आहे. करू नको, तू ते करू नको, असं बोलू नको, तसं पण नेमकं कसं बोलायचं? आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये आपण टोन्स ऐकत असतो. म्हणजे कोण कोणाशी कसं बोलतंय, ह्याचा टोन आपण आत्मसात करत असतो आणि नकळतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्या मनात कसा बिंबत जातो. म्हणजे कुठे फुल स्टॉप द्यायचा, तो आपल्याला माहिती नसतो. आपण त्याच्याऐवजी क्वेश्चन मार्क. "मग काय म्हणतेस? काय म्हणतेस?" ती जुनी एक ॲड तुला आठवते? "शादी और तुमसे कभी नहीं. पान पसंद, पान का स्वाद, गजब की मिठास. शादी और तुमसे कभी नहीं." हं, त्या खरंय. ॲडमध्ये व्हॉईस मॉड्युलेशन होतं. म्हणजे एकच वाक्य 2 वेगळ्या पद्धतीने बोलता येतात. बरोबर आहे. मग हे केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की अरे, हे असं पण असतं. मग 99% जे संवाद होतात, ते कशामुळे गैरसमज जे होतात, ते कशामुळे होतात? चढ्या आवाजामुळे किंवा आवाजाचा चुकीच्या टोन. टोनमुळे. आपल्याला जाणवतच नाही. आपण शोधत बसतो. आपण समोरच्याला ब्लेम देत बसतो, की "अरे, काय गडबड झाली?" पण हे कळत नाही आपल्याला, की टोनमध्ये गडबड आहे. त्यामुळे काही लोकांकडे खूप सारा फ्रेंड सर्कल असतो, काही लोकांकडे कमी फ्रेंड सर्कल असतो. असं नाही की कमी आहे म्हणून ते चूक आहे. पण आपल्याला छान बोलता आलं पाहिजे बरोबर आहे. आणि लहानपणापासून ती सॉफ्ट स्किल डेव्हलप झाली पाहिजे, बरोबर आहे. जी शाळांमध्ये रुजली पाहिजे. बरोबर आहे. आज मुलं फर्स्ट म्हणतात, फर्स्ट म्हणत नाहीत किंवा वक्तृत्व, कर्तृत्व हे शब्द जे आहेत, कर्तृत्व असं येतं हं. मुखातून. ते कर्तृत्व, भाषा, तो उच्चारता आला पाहिजे. त्र, क्षत्रिय हे शब्द उच्चारले गेले पाहिजेत व्यवस्थित. आपण म्हणजे, मानस सरोवर. आपण किती शॉर्टकट्स वापरतो सगळ्या गोष्टींमध्ये. सो कुठेतरी हे रुजलं पाहिजे आणि आपल्याकडे संस्कृत इतकी सुंदर भाषा आहे, देवभाषा म्हणतो आपण त्याला. तर त्याचं उच्चारण म्हणजे आपल्या स्तोत्रांचं ज्याच्यामुळे आपली जीभ साफ होईल, आपली वाचा शुद्ध होईल. या सगळ्या गोष्टी ह्या व्हॉईस मॉड्युलेशनचा बेस आहेत. प्रत्येकाला हा एक भागच असायला पाहिजे अकॅडमिक्सचा असं मला वाटतं. पण ॲब्सोल्युटली. आता वयाच्या कुठच्या टप्प्यावरती व्हॉईस मॉड्युलेशन शिकता येतं? गंमत सांगू 8 महिन्यापासून मी सुरुवात केलेली आहे. अच्छा. माझ्याकडे 3 महिन्याचं एक छोटंसं बाळ आमच्या घरी होतं. तर तिच्यावर मी एक्सपेरिमेंट्स केले. जेवढ्या गोष्टी मी सांगते तेवढं ती ऐकते आणि आता ती 2-2.5 वर्षांची आहे. तर आता तिला इंद्रजी मी जंबूपर जे ब्रजभाषेतलं काव्य आहे कविराज भूषणाचं, अच्छा. त्यातले काही शब्द उच्चारता येतायत. हीच आमुची प्रार्थना ही ती प्रार्थना ती बघून म्हणायला लागली आहे. ओके. कुठेतरी हे रुजणं गरजेचं आहे. खरंय. त्यांच्या कानावर योग्य प्रकारे शब्दप्रयोग, शब्दोच्चार हे कळले पाहिजेत, त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. विलक्षण आहे हे. आपण लहान मुलांना कसं सांगतो, "अलेले तू काय कलतो?" मग आपण कलतो म्हटलं की तीही मुलं कलतात. अच्छा. हं. पण आपण करतो, हे लक्षात र, येत नाही हं. मोटर नर्व्हज ॲक्टिव्हेट करणं. म्हणजे बोबडी बोलतात ना मुलं. तत-प-प होतं. मग आमचं मूल बोबडं बोलतं म्हणजे छान बोलतं असं नाहीये. र याचा उच्चार करणं म्हणजे मोटर नर्व्हज ॲक्टिव्हेट करणं. हं, हं, हं. तर हे उच्चारण व्यवस्थित व्हावं. हं, हं, हं. आपले हे जे लिप्स आहेत, दात आहेत, ओठ आहेत, आपले जबडे आहेत, आपली मान आहे, याचा सगळ्यांचा समावेश होऊन व्हॉईस बाहेर पडतो. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन आणि बुद्धी. हं, हं. जी मी नेहमी गमतीत म्हणते, की नवरा-बायकोसारखे असं सतत भांडण करत असतात. सो ते एकत्र येऊन आपल्या मुखातून जे बाहेर पडतं, दॅट इज व्हॉईस कल्चर. क्या तो बात! टोन प्रॉपर आला पाहिजे. ते शब्दोच्चार 10 वेळा कोणाला विचारायची गरज पडली नाही पाहिजे, की "काय बोलले?" असं होता कामा नये. सो ते क्या बात! त्याचं बेस पण आता ज्याला तू म्हणतो. जसं म्हणालीस, की मूल जन्मल्यानंतर आपण जर हे संस्कार केले, संस्कार, हं. तर त्याच्यानंतर त्या मुलाला एक भाषा कशी असावी, टोन कसे असावेत, हे आपोआप त्याच्यामध्ये रुजत जातं. पण समजा एखादा माणूस जर एखाद्या वयाची एक मर्यादा ओलांडली, 40शी ओलांडली आणि नंतर त्याने समजा आपली ही मुलाखत बघितली आणि त्याला असं वाटलं, की नाही, नाही, मी हे शिकलं पाहिजे होतं. तर त्या वयामध्ये शिकता येणं शक्य आहे का? अगदी, अगदी. माझ्याकडे 72 वर्षांच्या आजी पण आल्या होत्या. का तर त्यांची नातवंड अमेरिकेत होती हं, हं, हं. आणि त्यांना तिकडे जाऊन त्या मुलांना गोष्टी ऐकवायच्या होत्या. हं, हं. बरं गोष्टी ऐकवताना सुद्धा त्याचा टोन, हं, हं. त्याच्यातले फ्रेजेस न तोडता वाक्य बोलणं. म्हणजे वन्स अपॉन अ टाईम देअर वाज अ फार्मर हू हॅड अ हॉर्स अँड अ डॉन्की. हे एवढं तोडून बोलण्यापेक्षा वन्स अपॉन अ टाईम देअर वाज अ फार्मर हू हॅड अ हॉर्स अँड अ डॉन्की हं, हं, ही हं. फ्रेज जर कंप्लीट झाली, तर त्यांना कळेल की काय आहे. एक्झॅक्टली. नाहीतर आपण काय 2-2 शब्दांनी थांबतो, कारण आपल्याला वाटतं मुलांना कळत नाही. हं, हं, हं. बट हॉनेस्टली मुलांचं ब्रेन हे 5 टाइम्स फास्टर असतं. अच्छा. तर ते जसं आपण बोलतो तसं ॲब्झॉर्ब करतात. वाक्य जर आपण तुटक-तुटकपणे बोलत गेलो, हं, हं. आय डिडंट से शी डू धिस. आय डिडंट से. मी नाही बोलले. मी नाही बोलले.
मी नाही बोलले, मी नाही. बघ किती फरक पडतो. एकाच वाक्यामध्ये किती गोष्टींचा फरक पडतो. खरंय, खरंय. म्हणजे कुठे तुम्ही स्ट्रेस देता, कुठल्या शब्दाला पॉज करता, कुठल्या गोष्टीला एक्सप्रेशन देता. जसं आपल्याला ते पिझ्झाबरोबर मिळतं बघ ऑरिगॅनो आणि रेड चिली हो, फ्लेक्स. हो. एक्सप्रेशन्सचे पण तशा मर्यादा असतात. हो. म्हणजे ते थोडंसंच घातलं तर छान वाटतं. वाक्य सुंदर वाटतं ऐकायला. पण खूप जास्त असेल तर "काय?" असं वगैरे ओव्हर ड्रामा, ओव्हर ड्रामॅटिक मेलोड्रामा वाटतं. ओव्हरऑल हां. तो वाढत जातो. सो नॉर्मल "काय म्हणतेस? काय म्हणतेस? काय म्हणतेस?" बघ किती आपल्यालाच जाणवतं, की अरे किती ओव्हर ड्रामॅटिक आहे. त्याची काही गरज नाहीये. काही लोकांना व्हॉल्यूमचा खूप प्रॉब्लेम असतो. म्हणजे आता तू आणि मी इथे बसलोय, आपण बोलतोय एकमेकींशी. भलेही माईक सिस्टम आहे, जे काही असेल. पण मला माहिती आहे, की माझा व्हॉल्यूम एवढा समोरच्याला ऐकायला येईल. पण मी उगाच तुझ्याशी एवढ्या मोठ्याने बोलत राहिले, तर तुला वाटेल ही कशाला बोलते एवढ्या हं. मोठ्याने? एडिटिंगला पण त्यांना इश्यू येईल किंवा उद्या ते म्हणतील, की "अरे व्हॉल्यूम कमी करा." म्हटलं, "वैष्णवी असं-असं आहे. तुला काहीच कळणार नाही." सो व्हॉल्यूम कंट्रोल हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, जो प्रत्येकाला जाणवतो. कॉन्शियसली, सबकॉन्शियसली तुम्ही किती व्हॉल्यूममध्ये बोललं गेलं पाहिजे, याचं सुद्धा भान राखणं हे खूप गरजेचं आहे. जे ह्या सगळ्या गोष्टी मी व्हॉईस कल्चरमध्ये सांगते आणि त्याला वयोमर्यादा नाही आहे. त्याला कुठल्याही क्षेत्राची पण हे मर्यादा कुठे नाही. शिकता येऊ शकतं? हे माझ्याकडे शिकता येऊ शकतं. म्हणजे अच्छा, मी पार्ल्यात माझे सेशन्स होतात. अच्छा, तसेच मी ऑनलाईन सुद्धा घेते. अच्छा. म्हणजे माझ्याकडे आयर्लंड, दुबई, सिंगापूर इथली सुद्धा विद्यार्थी आहेत. ओके. अगदी मध्य प्रदेश, ग्वाल्हेर, कोकणमधली विद्यार्थी आहेत. तर माझ्याकडे एक छोटा कोकणातला, सिंधुदुर्गातला एक मुलगा होता. अच्छा. तर त्यांच्यानुसार आपण पण कुठेही असा अभ्यासक्रम म्हणजे तू शिकवतेस हो, आणि त्याच्याकडे नक्कीच खूप विद्यार्थी येत असतील, येतही राहतील. हो. पण असा काही अभ्यासक्रम युनिव्हर्सिटीचा किंवा अजून कुठचा असा अभ्यासक्रमामध्ये हे आहे का? आहे. युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला असे नॉर्मल कोर्सेस मिळतील किंवा बेसिकली जेवढ्या व्हॉईस अकॅडमीज आहेत, हं, हं. तिथे तुम्हाला हे कोर्सेस उपलब्ध पण होतात. तरी योग्य व्हॉईस योग्य अकॅडमी हां, निवडणं खूप गरजेचं असतं. गरजेचं आहे आणि बरोबर. मुळात कसं आहे, आवाज हे आपलं व्यक्तिमत्व आहे. हं, हं, हं. आपण कितीही चांगले कपडे घातले, कितीही चांगले ब्रँडेड शूज घातले, चांगल्या गाड्यांमध्ये फिरलो, तरी जेव्हा आपण बोलायला लागतो, दॅट रिव्हील्स अ रिअल पर्सनॅलिटी. बरोबर आहे. सो ही पर्सनॅलिटी जी आहे, ती जपणं फार महत्त्वाचं आहे. खरं आहे. त्याचं सौंदर्य जपणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी इनर इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो आपण, की आतून बाहेरून आपण छान असलं पाहिजे. हं, हं, हं. इंटरपर्सनल स्किल्स, मनात एक, बाहेर एक नसलं पाहिजे. ते असलं तर ते टोनमध्ये पण दिसून येतं. सो या गोष्टी करण्यासाठी बेसिक चांगला गुरु लाभणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला हा प्रश्न होता, की ह्याच्यामध्ये जर एखाद्याला करियर करायचंय, तर त्याच्यासाठी काय संधी उपलब्ध आहेत किंवा तो कुठे जाऊ शकतो, काय करू शकतो? ओके. सो बेसिकली हे वास्ट क्षेत्र हं, आहे. हं, हं. या क्षेत्रामध्ये खूप काम आहे. फक्त आपल्याला योग्य चॅनल्स किंवा योग्य व्यक्ती भेटल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्या अनुषंगाने काम करता येईल. स्वतःचं YouTube चॅनल करू शकता, Instagram करू शकता. अच्छा. कंटेंट इज द हं. किंग. तुम्ही काय कंटेंट लोकांना देताय. मग बरोबर. तुम्ही योगा क्षेत्रात असा किंवा कुठल्याही क्षेत्रात असा बेसिकली, की तुम्ही छान बोललं गेलं पाहिजे. तुम्ही व्हॉईस आर्टिस्ट असाल, तर तुमच्या स्वतःच्या चांगल्या स्क्रिप्ट्स बनवा आणि त्या YouTubeवर किंवा Instagramवर रील्समध्ये टाका. जेणेकरून तुमचा आवाज कुठेतरी रिकॉग्नाइज हं, होईल हं, हं. आणि आपण प्रयत्न करत राहायचे. बरोबर. आता डबिंगमध्ये संधी आहे, ॲनिमेशनमध्ये संधी आहे. चांगल्या-चांगल्या गोष्टी आपण सांगू शकतो. ॲप्स आहेत अशा गोष्टींसाठी. तर अशा वेगवेगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचणं, आपली व्हॉईस बँक बनवून. तर आज गेली अनेक वर्ष, जवळ-जवळ मला 20 वर्ष या क्षेत्रात झाली. 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे व्हॉईस कल्चरमध्ये. ओके. मग त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ते अगदी काही पोलिस ऑफिसर्स आहेत, पॉलिटिकल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधली लोकं जी आहेत, त्यांना मी व्हॉईस ट्रेनिंग दिलेलं आहे. सो कुठेतरी म्हणतात ना, संधी भरपूर आहे. प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात पण संधी आहे. हं, हं. फक्त ती युटिलाइज करणं, त्याला शोधणं. हे आपल्याला जास्ती शोधणं महत्वाचं गरजेचं असतं. आहे. हो. संधीचं सोनं करता येतं, पण शोधणं गरजेचं आहे बरोबर. आणि नजर म्हणतात ना, कीप युअर आयज एंड इअर्स ओपन. तसं ते करणं गरजेचं आहे. क्या बात है! व्हेरी नाईस. आणि आता ह्याच्यातनंच कदाचित तुझी ही जी संकल्पना आहे म्हणजे आज तू हा जो काही गेटअप केला आहेस आणि तू इतकी सुंदर दिसतेस. तर तुझं जे संगीत शिवस्वराज्य गाथा ह्या ही कॉन्सेप्ट कुठे रुजली आणि कशी त्याची सुरुवात झाली हे ओके. आम्हाला सांग? सो संगीत शिव स्वराज्य गाथा ही आमचं सईशा प्रोडक्शन्स आणि सईशा फाउंडेशन मुंबई आमची संस्था आहे. 2009 मध्ये आम्ही ती फॉर्म केली. अच्छा. ट्रेकिंगच्या माध्यमातून नलावडे सरांची भेट झाली. आम्ही एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होतो. कुठेतरी त्यांचं लिखाण हे आम्ही सगळेच मित्र अरे ऐकत होतो. अनिल नलावडे. अनिल नलावडे. सो
ऐकत होतो आणि वाटलं की नाही हे छान आहे काहीतरी. आणि अर्थात शिवाजी महाराजांशी, छत्रपती शिवाजी महाराजांशी रिलेटेड आहे म्हटल्यावर आम्ही सगळे भारावून गेलो होतो. गडकिल्ल्यांची सफर होत होती, गडकिल्ले पाहत होतो आणि हे सगळं करता मग जाणवलं की त्यांनी स्वतः गाणी लिहिलेली आहेत. अच्छा. मग एक प्रवास सुरू झाला, वेगळा प्रवास असा सुरू झाला, की लायब्ररीमध्ये जायचं, पुस्तकं घ्यायची, इतिहासातले जेवढे संदर्भ उचलता येईल तेवढे उचलायचे आणि त्यांना आणून द्यायचे. मग ते गाणी लिहायचे. असं करत पहिली 22 गाणी त्यांनी लिहिली. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर वन फाईन डे आम्हाला असं झालं, की नाही हा कार्यक्रम आता लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मग 2009 पासून आम्हाला म्युझिक त्याचं कंप्लीट ट्रॅक बनवणं, कारण ऑर्केस्ट्रा बरोबर. परवडणारा नव्हता त्या क्षणी पण. आणि परवडणारा नव्हता म्हणण्यापेक्षा तेवढा नाही, आम्ही बरोबर आहे. विचार नाही केला त्या गोष्टींचा आणि मग ट्रॅक रेकॉर्डिंग करूया. मग ते आम्ही त्याचं म्युझिक प्रोडक्शन सुरू केलं अच्छा. आणि 2011 मध्ये 12 ऑक्टोबर 2011 या दिवशी शिवाजी मंदिरला पहिला प्रयोग केला. अच्छा. सो ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक झालं, की आत्ता परवा 12 ऑक्टोबर झालं आणि त्या दिवशी आम्हाला 12 वर्ष पूर्ण झाली. क्या बात है! सो ही गोष्ट खूप आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, की कुठेतरी एक म्हणतात ना, एक सुरुवात झाली आणि आज गेल्या 12 वर्षात इतकी लोकं जोडली गेली. अर्थात ते सगळं श्रेय ते सगळं छत्रपती शिवाजी खरं महाराजांमुळे, की त्यांच्यामुळे आज इतकी माणसं जोडली गेली. म्हणजे विचार कर 350 वर्षानंतर सुद्धा हे एक मॅग्नेट आहे, जे लोकांना जोडतंय. आणि ह्या 12 वर्षाचा प्रवास खूप छान आहे. मग पहिली ती 22 गाणी, त्याच्यानंतर मग 10 गाणी, त्याच्यानंतर 10 गाणी, असं आज 42 गाणी, 350 हून जास्त काव्य, हे सगळं संगीत शिवस्वराज्य गाथामध्ये सातत्याने आम्ही तेच मला प्रेझेंट तुला करतो. विचारायचंय, की आता संगीत शिवस्वराज्य गाथा हा जो कार्यक्रम आहे, ह्याच्यामध्ये नेमकं काय-काय आहे आणि कोणते-कोणते विषय घेतले गेलेत? आता नेमकं सांगशील तर ही सगळी गाणी नवीन आहेत. हं, हं, हं. प्रचलित कुठलीच गाणी नाहीयेत. तुम्ही स्वतः बनवलेत. नलावडे सरांनी स्वतः लिहिलेली गाणी आहेत. त्याच्यावरती विचार विनिमय करून आम्ही त्याच्यावरचं अभ्यासपूर्ण निवेदन तयार केलेलं आहे. अच्छा. सो आता रामाजी पांगेरासारखा विषय. आता आपण मॅनेजमेंटच्या उद्देशाने विचार करू. हं, तर आता वेगळेपण ह्याच्यातलं काय आहे? तर मॅनेजमेंटच्या उद्देशाने विचार करू. आपल्याकडे मॅनेजमेंटमध्ये एक टर्म आहे, मेरिट बेस्ड अथॉरिटी. हं, हं, हं. मग हे रामाजी पांगेरे कोण होते? एक शिपाई गडी, मावळे गडी होते, जे अफझल खानाच्या युद्धामध्ये त्यांनी आपली कामगिरी दाखवून दिली. त्यांना नंतर कणेराची मोहीम दिली, कणेरागडाची. आणि तिथे हे 700 मावळ्यांनी जवळ-जवळ दिलेर खान पठाणाच्या हजारोंच्या फौजेवर तुटून त्यांनी संग्राम केलेला आहे. तर असे व्यक्तिमत्व आहे किंवा शिवा काशीदांसारखं व्यक्तिमत्व, की आपण सामान्य माणूस विचार करतो, मी सामान्य माणूस, मी काय करू शकतो? पण एक खूप सुंदर काव्य आहे, मी तुला ऐकवते त्याच्यावरती. सामान्य असोनी सत्कर्माने पुण्यपदा जावे. सामान्य असोनी सत्कर्माने पुण्यपदा जावे. आयुष्य जगावे असे एकदा मंगलमय व्हावे. काशीद आमुचे रूप शिवाचे सर्वांना भावे. मागुनी घेतले मरण तुम्ही ते स्वराज्य घडवावे. असं हे क्या काव्य आहे, बात की है! क्या बात है! बाजीप्रभू देशपांडे म्हणजे मी बोलताना माझ्या अंगावर काटा येतोय. बाजीप्रभू देशपांडेंचं पन्हाळगडचं ते बलिदान सगळ्यांना माहिती आहे. पन्हाळगड तो विशाळगड जो पावनखिंडीचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. याआधी हा प्रसंग घडलाय शिवा काशीदांचा. खरंय. किंवा सूर्यराव काकडे, महाराजांचे बालपणीचे सवंगडी, पंचहजारी मनसबदार. आज आपण साधा-साधा विचार करू, मी माझं घर, माझा बंगला, माझी रिटायरमेंट लाईफ, माझे मित्रपरिवार, माझं एन्जॉयमेंट ह्याच्या पलीकडे मी, माझा देश, हा विचार जेव्हा येतो ना, तेव्हा हे शिवचरित्र खूप मोलाचं ठरतं. म्हणजे इट्स स्टिल टाईमलेस. म्हणजे ज्यावेळेला शिवाजी महाराजांची एखादी गाथा ऐकतो, एखादी छोटीशी गोष्ट जरी ऐकतो किंवा निदान एखादं एखादं त्यांचं गीत कानावर पडतं, त्यावेळेला अंगावरती काटा येतो आणि वाटतं, की अरे आपण या महाराष्ट्रात राहतो जिकडे शिवाजी महाराजांसारखे एक सुपुत्र आपल्याला लाभले अगदी, होते. अगदी. आणि महाराज हे फक्त वॉरियर नव्हते किंवा आपण त्यांना अ, इथे या भूमीमध्ये असं सीमित करू शकत नाही. बघ विचार कर, त्यावेळेला इंग्रज होते, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, आयरिश अशी वेगवेगळी फॉरेनर्स, फॉरेन इन्व्हेडर्स ज्याला आपण म्हणू ते होते, परकीय आक्रमक जे होते ते. त्याचबरोबर उझबेकी होते, मुघल होते, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही अशा वेगवेगळ्या शायासुद्धा होत्या. बरोबर. बरं हे दिलेर खान पठाण किंवा शाहिस्ता खान ही सगळी वेगवेगळी लोकं, कोणी अफगाणी आहे, कोणी पठाणी आहे, कोणी तुर्क आहे. विचार इंटरनॅशनल लेव्हलचे जेवढे सेनापती होते आणि ते साधेसुधे नव्हते. त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये खूप कर्तृत्व गाजवलेलं आहे. अशा सगळ्यांना महाराजांनी मात दिलेली आहे. म्हणजे महाराज इंटरनॅशनल लेव्हलचे खऱ्या अर्थाने वॉज अ ग्लोबल विजनरी. हा विचार करणं खूप गरजेचं आहे. खरंय, खरंय. बरं
फक्त वॉर करून थांबलेत का ते, तर त्यांनी आपल्याला किती साऱ्या स्ट्रॅटेजीज दिल्या. ॲडमिनिस्ट्रेशन केवढं स्ट्राँग केलेलं आहे. म्हणजे जमीनदारी, वतनदारी ह्या सगळ्या गोष्टींवर आळा बसवणं किंवा आत्ता 365 वर्ष झाली या गोष्टीला. महाराजांचा आरमार हं. जे आहे, त्या आरमाराचा विषय निघाला तर महाराजांच्या आधी 1000 वर्षापूर्वी आपल्याकडे नौकानयन वगैरे सगळं होतं, आरमार होतं. महाराजांनी नवीन ॲक्टिव्हिटी चालू केलेली आहे. दुर्गाडी जिंकला, तिथे 2 गलबतं ताब्यात घेतली, शिप बिल्डिंग ॲक्टिव्हिटी चालू केली, बंदरं बांधली, आपलं ट्रेड एंड कॉमर्स अगदी मस्कत आणि जिद्दापर्यंत जात होतं. खरं. ह्या गोष्टी आजच्या पिढीला कळणं गरजेचं आहे. बहिर्जी नाईकांचं गुप्तहेरी. मी आत्ता थोड्या वेळपूर्वी आपल्या सरांना तेच विचारत होते, की तुम्ही सकाळी आलात, 1.5 तासाचा प्रवास केलात, कसा केलात? GPS लावलात? हो. तर त्याच्यामुळे कळलं 1.5 तासाचा प्रवास. महाराजांकडे BPS होतं, म्हणजे बहिर्जी नाईक पोझिशनिंग सिस्टम. आज हे गुप्तहेर खातं होतं म्हणून कितीतरी गोष्टी, कितीतरी चोरवाटा. तेव्हा मोबाईल यंत्र वगैरे काहीच नव्हतं ना. खरंय. हे सिम्बॉल्स आणि सायन्स ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीने बहिर्जी नाईकांनी आणि त्यांच्या 300 हेरांनी हे सगळं कर्तृत्व गाजवलं. सो त्यांच्यावर सुद्धा आम्ही एक गाणं तयार केलंय. अच्छा. बहिर्जी नाईकांवर आहे, रामाजी पांगेरांवर आहे, सूर्यराव काकडे, शिवा काशीद, प्रतापराव गुजर असे आणि सगळे आहेत स्वराज्य त्याच्यामध्ये. घडताना हे अनेक छोटे-छोटे म्हणता येणार नाही, पण अशा हो. असंख्य घटकांनी हे स्वराज्य बनलंय. अगदी, त्यामुळे अगदी. प्रत्येकाची आठवण आणि प्रत्येकाबद्दल ह्या आपल्या आजच्या पिढीला तरी का होईना कळणं आणि खूप गरजेचं आहे. बलिदान फक्त नसतं, त्याच्या मागे ती भावना असते. मुळात मी बलिदान का करू? आपल्या राष्ट्रासाठी. महाराजांनी नेहमी सांगितलंय, हे राज्य व्हावे हे तो श्रींची म्हणजे कोणाची? देवाची इच्छा किंवा जनतेची इच्छा. त्या गुलामगिरीच्या विचार कर महाराजांनी या मानसिकतेतून लोकांना कसं बाहेर काढलं असेल. जी आयुष्यभर गुलामगिरीत वाढलेली पिढीच्या पिढी दर पिढी वाढलेली आहे. महाराजांच्या आधी 300 वर्षांचा जो काळ बघितला, तर इथे काहीच म्हणजे पूर्ण अंधकार होता. अशा मानसिकतेतून लोकांना जागं करून त्यांना हिंदवी स्वराज्यासाठी तयार करणं आणि लढायला तयार करणं. लोकांचा सहभाग, पीपल्स पार्टिसिपेशन किती महत्वाचं आहे. खरंय. सुभेदार तानाजी मालुसरे म्हण किंवा शिवा काशीदांसारखी व्यक्तिमत्व म्हण, हे कसं पीपल्स पार्टीचे बाजीप्रभू देशपांडे म्हणतात, की लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. लाख मेले तरी चालतील. पण कुठून येते ही प्रेरणा? म्हणजे बाजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर, घनघोर असा चौफेर भांडला बांधला हा लढवय्या, हरतो मी कसाही बाजी, उडवा देहाच्या चिंधड्या. मृत्यूलाही रोखून धरले देवाचे रक्षण करण्या, निष्ठेने झाल्या धन्य धन्य त्या शिळा घोडखिंडीच्या. असं हे काव्य आणि हे गीत म्हणजे जे आम्ही कार्यक्रमामध्ये मांडतो बाजीप्रभू देशपांडेंचं, तर अख्खा प्रवास त्यांनी कसा केला, त्या प्रवासात त्यांच्या मनात काय आलं असेल, हं. की लाख मरावा परतू जगावा, हृदयातूनही माया, उघड्यावरचा आम्ही संसारी तुझी त्यावरी छाया. त्या म्हणजे महाराज आहेत हा विश्वास, की माझं माझं बरं वाईट झालं तरी काही हरकत नाही. माझ्या कुटुंबासाठी महाराज आहेत. मला वाटतं आत्ताच्या या क्षणाला आपल्याला काही करायचंय, तेव्हा हे काव्य ऐकावं किंवा ही स्फूर्ती, ती गाथा आपण मनात धरावी आणि अगदी. आपण जिंकूनच येऊ. जिंकूनच येऊ. कारण या हे शब्दांमध्येच किती खूप, खूप, किती खूप. जाज्वल्य म्हणजे आहे. आम्ही जेव्हा स्टेजवर प्रेझेंटेशन करतो, आता इतकी वर्ष झाली. हे गीत ह्या गीताच्या आधीचं निवेदन जे आहे, हे पूर्ण माझ्याकडे जबाबदारी असते याची. आणि त्यावेळेला, त्या क्षणी माहिती असतं, की मला निवेदन करायचं हे शब्द बोलायचेत. पण त्या क्षणी डोळ्यात पाणी येतं आणि ते नॅचरली येतं. म्हणजे असं त्याला कुठेही ॲक्ट करायची गरज लागत नाही. कारण ती व्यक्तिमत्वच तशी आहेत. आज प्रतापराव गुजरांचा विषय काढला तरी गलबलून येतं. आणि त्यांचा सुद्धा म्हणजे तो विषय प्रतापरावांचा सगळ्यांना माहिती आहे, की ते अगदी सातवीर गेले. झाला पराक्रम झाला, बलिदान दिलं, सगळं झालं. पण पुढे काय? महाराजांनी प्रतापरावांच्या मुलीला आपली सून करून घेतली. हा विषय किती महत्वाचा आहे. म्हणजे महाराजांचा दूरदृष्टी म्हणजे महाराजांचा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे. असा राजा होणे नाही असं नेहमी-नेहमी वाटतं, की किती लेव्हलला महाराजांनी कोणाला कसं मुरारबाजी देशपांडेंना आपल्यासाठी कसं एकत्र आणलं असेल. तेच मुरारबाजीनंतर पुरंदरला त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. ही सगळी व्यक्तिमत्व पाहिली तर महाराजांचा एक दृष्टिकोन, महाराजांचं एक विजन आणि महाराजांचं एक थॉट प्रोसेस, की सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या पैल तीरापावे तो अवघा मुलूक स्वतंत्र करावा. इतकी मोठी महत्वाकांक्षा महाराजांची आहे. आणि ही महत्वाकांक्षा आजच्या पिढीला, तरुण पिढीला कळावी,
म्हणून आम्ही हे माध्यम निवडलं. विलक्षण आहे आणि. ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये म्हण, गाण्यांमध्ये म्हण, निवेदनातून म्हण, त्याच्यानंतर शिवसंस्कार म्हणून आम्ही काव्यदालन उभं केलं. अच्छा. त्या काव्यदालनात जवळ-जवळ 100 कविता आम्ही लावतो. माची म्हणजे काय? बुरुज म्हणजे काय? अच्छा. आपली मराठी भाषा म्हणजे काय? आपली संस्कृती काय आहे? वासुदेव काय आहेत? बरं गाण्यांमध्ये सुद्धा आम्ही पॅटर्न्स चेंज केलेले आहेत. म्हणजे गोंधळ पण आहे, वाघ्या मुरळी पण आहे, कोळी गीत पण आहे, धनगर गीत पण आहे. असे एक साधारण त्याचे हे ठेवलेले आहेत. तर साधारण 2.5 तासांचा कार्यक्रम असतो युजुअली आणि शिवराज्याभिषेक म्हणजे हॅपी एंडिंग असं आपण म्हणतो. पण त्याच्या पुढे काय? तर महाराजांच्या शिवराज्याभिषेकानंतर ज्या गोष्टी घडल्या, म्हणजे महाराजांच्या नंतर नवीन शक सुरू झालं, शिवराज शक सुरू झालं. त्याच्याही पलीकडे जाऊन महाराजांनी मराठी भाषा संवर्धनासाठी कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत. खरं आहे. हे सगळं सांगणं, त्याच्यानंतर महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज जे 9 वर्ष अखंड लढलेत, त्याच्यानंतर मराठ्यांनी काय केलं? तर 48 वर्ष साधारण 50-48 वर्षांचा जे कालावधी आहे मराठ्यांच्या इतिहासाचं, त्याचं त्याचं फलित काय झालं? 200 वर्षांची मुघलशाही मोडीत काढली, 200-300 वर्षांची. खरं आहे. पुढे नंतर औरंगजेब 1707 मध्ये गेला आणि त्याच्या पुढे जवळ-जवळ 1617 हां, 1707 पर्यंत मुघलशाही संपुष्टात आली. इंग्रजांना मराठ्यांकडनं सगळं घ्यायला लागलं. इतक्या लेव्हलची दहशत मराठ्यांची होती. म्हणजे महाराजांनी किती लोकांना इन्स्पायर केलं. आजही आपल्या सगळ्यांना ते इन्स्पिरेशन आहे. या कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपल्यापर्यंत व्यवस्थित म्हणजे अभ्यासूपूर्ण पोहोचवण्याचं काम आणि वैचारिक पद्धतीने पोहोचवण्याचं काम आम्ही या कार्यक्रमातून करतो. क्या बात आहे! मोठं काम करताय तुम्ही आणि हे असंच काम तुमचं असं सातत्याने सुरू राहिलं पाहिजे. मला या अनुषंगाने विचारायचंय, की ह्याच्यामुळे प्रेक्षकांच्या काय रिएक्शन्स असतात किंवा असे कोणी असतात का, की ज्यांना माहीतच नाही आणि कार्यक्रमानंतर त्यांच्या काही रिएक्शन्स तुम्हाला हो, मिळतात? खूप येतात. म्हणजे काही आजी-आजोबा येतात, ते रडतात. अ, आम्हाला एक अनुभव आला होता भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. हं, हं. तिथे आम्ही कार्यक्रम केला होता आणि तो छोटा मुलगा होता 6वी-7वीतला. त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर तो आमच्या पाठीपाठी बसपर्यंत आला आणि मला म्हणाला, "तुमच्या कार्यक्रमात घ्या ना." अच्छा. तर आम्ही म्हटलं, "हो रे, नक्की बाळा, तुझं हे झालं, शिक्षण झालं की आपण करू." 2 दिवसांनी त्याच्या वडिलांचा फोन आला मला. मला म्हणतो, "मॅडम नेमकं काय असं घडलं कार्यक्रमात, की तो खूप प्रेरित झालाय. त्यांनी प्रिन्सिपलला जाऊन सांगितलं, की मला यांच्या कार्यक्रमात परफॉर्म करायचं, मला सुट्टी पाहिजे." अच्छा. मग ह्याच्यात आपण दांडपट्टा, ढाल, तलवार हे आपले जे पारंपरिक शस्त्र आहेत, ते आपण त्याची प्रात्यक्षिकं दाखवतो. आपले काही डान्स प्रसंग हे असतात. कुठेतरी ते इन्फ्लुअन्स झाला होता तो. आणि त्याचे वडील म्हणाले, की "माझ्या मुलामध्ये हे परिवर्तन मी बघितलं, याचा मला खूप आनंद झाला." सेम असं झालं, की एकदा सकाळी 8:30 वाजता मला एका मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानाचा फोन आला. अच्छा. म्हटलं, "ताई, तुम्हाला माहिती आहे, मी आता सियाचीनला चाललोय आणि मला ह्याचा आनंद होतोय, की मी कार्यक्रम ऐकून चाललोय." आम्ही मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावला 6,500 सैनिकांसाठी कार्यक्रम हा केला होता. 3 दिवस सलग झाला होता तिथे. तर मी सियाचीनला चाललोय आणि ही प्रेरणा घेऊन चाललोय. मला माहिती नाही पुढे काय त्या होणार आहे. अंगावरती काटा आलाय. अक्षरशः काटा आलाय अगं ऐकताना. 3 महिन्यांनी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, की हा मुलगा आम्हाला फोन करेल. कारण सियाचीन हे असं आहे, की यू नेव्हर नो काय होणार आहे तिकडे. 3 महिन्यानंतर तिथे एक जिओ पॉइंट म्हणून आहे. ताई मी व्यवस्थित आहे. हे एवढे शब्द ऐकले आणि आम्ही इतके भारावून गेलो. म्हणजे कुठेतरी म्हणतात ना आपले मराठा लाईट कारण मराठा लाईट इन्फंट्रीशी एक स्पेशल नातं ज्याला म्हणू आम्ही असं आहे, की हा कार्यक्रम तर आम्ही केला. मराठा लाईट इन्फंट्री एक अशी रेजिमेंटल सेंटर आहे म्हणजे अख्ख्या भारतामध्ये आर्मीचं असं एक हे आहे, की ज्याचं युद्धघोष हे बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. अच्छा. ह्या एका युद्धघोषावरून त्यांनी सगळ्यात जास्त हायेस्ट डेकोरेशन्स ज्याला म्हणतात, ते मिळाले ते मराठा लाईट इन्फंट्रीला. म्हणजे महाराजांची ही प्रेरणा घेऊन ही मंडळी काम करतात. आणि वी आर सो फॉर्च्युनेट की आम्हाला त्यांच्यासाठी 3 दिवस कार्यक्रम करता आले. सो अशा पद्धतीने हे आता तू हे जे शिवचरित्र मिलिटरी घडतं. आणि ह्याच्याबद्दल सांगतेस, हं. तुला एक संधी मिळाली मिलिटरीसाठी काहीतरी करायची. हो. ती नेमकी काय आहे ती सांग? काउंटर इन्सर्जन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूल म्हणून आहे मिझोराममध्ये. अच्छा. सो त्यांचं पूर्ण ट्रेनिंग जे गुरिल्ला वॉरफेअरमध्ये ट्रेनिंग करतात, तर त्याच्या ट्रेनिंगचं पूर्ण मॉड्यूल मला बनवण्याची संधी मिळाली. अच्छा. आणि ते करता जेव्हा मी तिथे होते आणि गुरिल्ला वॉरफेअरबद्दल ते सांगत होते मला. तर मिझोराममध्ये तू होतीस? मिझोराममध्ये 2.5 महिने मी राहिले अच्छा. होते तिकडे त्या पूर्ण युनिट बरोबर आणि
तेव्हा त्यांनी मला म्हणजे गुरिल्ला वॉरफेअर सांगतायत ते वगैरे. म्हणून म्हटलं, "हो." म्हटलं, "सर, आय कम फ्रॉम अ लँड वेअर छत्रपती शिवाजी महाराज यूज्ड दिस गुरिल्ला वॉरफेअर टॅक्टिक्स अँड आय वुड डेफिनेटली लाइक टू शेअर व्हॉटएव्हर इज देअर." ते एवढे खुश झाले. म्हणे, "ठीक आहे." मग सगळ्या लेव्हलचे ऑफिसर्स होते सगळे. त्यांच्या जवळ-जवळ 100 लोकांसाठी मी जवळ-जवळ 2 तासाचं सेशन घेतलं होतं गनिमी कावा. गनिमी कावावर. आणि दे वर सो इम्प्रेस्ड, की म्हटलं बऱ्याचशा टेक्निक्स आहेत जे तुम्ही आत्ता या मॉड्यूलच्या निमित्ताने मला कळतंय वापरताय. हा 350 वर्षापूर्वी महाराजांनी वापरलेल्या आहेत. सो किती महाराजांचा व्हिजन केवढं जबरदस्त असेल, ह्याचा विचारही म्हणजे आत्ता जेवढा आपण त्याच्यामध्ये डीपर जातोय तेवढा आम्ही इतिहास संशोधक नाही. बट जेवढं आम्ही वाचन करतो, जेवढं आम्हाला साहित्य मिळतंय, ज्याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळू शकते, ते आम्ही लोकांपर्यंत मांडायचा. शेवटी ह्या सगळ्याचं काय म्हणतात त्याला, बॉटम लाईन काय आहे, की देश घडावा. खरंय. आजचा युवा हा सकारात्मक घडावा. आज आपल्याकडे पगडा कसला आहे, जास्तीत जास्त निगेटिव्ह गोष्टींचा. क्राईमचे एपिसोड्स, क्राईमचे सीरीज, क्राईमचे मूव्हीज, सतत क्राईम थ्रिलर्स सतत तुमच्या आणि समोर येतात. जणू पीक आलंय त्याचं. एक्झॅक्टली. मग तुमच्या डोक्यावर सतत त्याच गोष्टींचं हॅमरिंग होतंय. पण तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टींचं हॅमरिंग हे कधी होणार? जेव्हा तुम्ही आपल्या देशाविषयी आज आपलं ब्रेन ड्रेन का होतंय? आपली चांगल्यातली चांगली जी पिढी उत्तम अभ्यास करून, शिक्षण करून करते, ती सगळी फॉरेनला निघून जाते. आज आपल्याकडे अपेक्षा काय असते? इंटरनॅशनल लेव्हलचं काहीतरी करावं. आपल्या देशात सगळं आहे. आपलंच तिकडे घेऊन जाऊन तिकडे ते लोकं डेव्हलपमेंट करून खरंय, गोष्टी खरंय. करतायत. इनफॅक्ट हे हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम परदेशात जावा अशी माझी स्वतःची खूप इच्छा आहे. कारण तिकडच्या लोकांनीही हा बघावा आणि त्यांना माहिती असेल, पण त्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या पाहिजेत. आणि का जिवंत केल्या पाहिजेत? आपल्या देशात परत या. खरंय. आणि इथेच खूप संधी आहेत. या संधी आपल्याला निर्माण करता आल्या पाहिजे. मी आजच्या तरुणांना पण तेच सांगते, की अरे संधी निर्माण करता आली पाहिजे. संधी मिळेल तेव्हा बघू असं नाहीये. हं, महाराजांकडे संधी होती का? नाही. प्रतिकूल परिस्थिती होती अवतीभोवती. त्याच्यात त्यांनी संधी निर्माण केली, क्रिएटेड दॅट अपॉर्च्युनिटी आणि त्याच्यातून त्यांनी स्वराज्य घडवलेलं आहे. मग आपण का नाही करू शकत? बरोबर आहे. ही शिवप्रेरणा खूप महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना मलाही तोच अभिमान वाटेल, जेव्हा प्रत्येक पिढी घडेल देशातली आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तो तो महाराजांचा शिवविचार जो आहे ना, हं, हं. हा त्या उद्देशाने आपल्याला समजून घेतला पाहिजे. एखादा गड म्हणजे साधं एक्झाम्पल आपण बघू, किल्ले का बांधतात दिवाळीमध्ये? शिवाजी महाराजांचं प्रतीक म्हणून. प्रतीक म्हणून. पण विचार कर त्या मातीमध्ये किल्ले बांधताना चोरवाटा कशा बनवायच्या? दरवाजे कुठून बनवायचे? शत्रू आला तर कसं त्याला अडवायचं? हे स्ट्रॅटेजिक इम्पोर्टन्स आपल्याला शिकता येतंय. हं. प्रत्येक गोष्टीमधलं, की बुरुज कुठे पाहिजे? कुठे तोफा डागल्या पाहिजेत जेणेकरून शत्रू येणार नाही. हे सगळं प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्यावेळेला महाराजांनी घेतलं असेल. तेच प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण ते नुसतं किल्ला हो. बांधला. त्याच्या मागे एक थॉट आहे, एक विचार आहे त्याच्यामागे. फोर्टिफिकेशन जे आहे त्याच्या मागचा पूर्ण थॉट आहे. सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे. जसा अ, अ, हे जंजिरा जो आहे, मुरुड जंजिऱ्याचा, तो अजिंक्य राहिला. सिद्धी होते, हबशी होते तिकडे ॲब्सिनियन्स ते. तसाच सिंधुदुर्गही अजिंक्य आहे. औरंगजेबाला नाही जिंकता आला तो. तर अशा किल्ल्यांचं फोर्टिफिकेशन करताना मी जर किल्ला माझ्या छोट्या बाळाला दाखवते, की किल्ला कसा बांधायचा आहे. तर तो फक्त तो शेप नाहीये. त्याच्या मागे ती थॉट प्रोसेस आहे. ती थॉट प्रोसेस मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. खरं आहे. तर कुठेतरी शिवचरित्र लोकांना चांगलं त्या रुजेल. किल्ल्याचा जो म्हणजे उच्चार केलायस, त्या अनुषंगाने मला विचारावसं वाटतं, की महाराष्ट्रामध्ये असंख्य गड-किल्ले आहेत, जे शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. हो. तर पण आता सध्या गड-किल्ल्यांचं संवर्धन हा एक मोठा विषय झालाय, की त्याच्यामध्ये पिकनिकसाठी लोकं जातात आणि काही ना काहीतरी त्याच्यावरती करतात. सो अशा लोकांना तुझ्याकडनं काही कॉन्ट्रिब्युशन असतं का? किंवा तू या कार्यक्रमाच्या माध्यमातनं गड-किल्ले संवर्धनाचं काही तुम्ही करता का? गडकिल्ले संवर्धनासाठी खूप चांगल्या-चांगल्या संस्था कार्यरत आहेत हं, आणि अर्थात आपण सगळे म्हणजे ह्या सगळ्या संस्था मिळून एकत्र चांगलं शिवाजी महाराजांचं बरोबर. कार्य करतायत. त्याच्यामुळे त्या संस्थांचं काम चालू आहे. हं, हं. पण गडकिल्ल्यांवर लोकांना माझं शिक्षण बी.कॉम विथ ट्रॅव्हल अँड टुरिझम झालेलं आहे. अच्छा, सो गडकिल्ल्यांवर लोकांना नेणं अच्छा. हे आम्ही मग हे ही आवर्जून देखील एक महत्वाची गोष्ट खूप आहे ना? महत्वाची गोष्ट आहे. आमच्याकडे विद्यार्थी येतात. हं, लहान-लहान विद्यार्थी येतात किंवा कुटुंब येतात हं. आणि बरेचसे लोकं असे असतात, की त्यांना गडकिल्ल्यांविषयी तेवढं माहीत नसतं. म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन जे आहेत ती लोकं येतात.
मग गडकिल्ल्यांविषयी माहिती देणं हम्म. हा पण एक भाग झाला. मग आम्ही रायगड, प्रतापगड, पुरंदर हम्म. जे इझिली ॲक्सेसिबल अशा लोकांसाठी आहेत, त्यांना आम्ही घेऊन जातो. हम्म. आदल्या दिवशी शिवचरित्राचा हा कार्यक्रम तिथे सादर करतो, जेणेकरून शिवचरित्र काय आहे किंवा एखादा गड पाहण्याची दृष्टिकोन आम्ही तिकडे त्यांना देतो आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना गड फिरवतो. अच्छा. त्यामुळे सेल्फी काढण्यापेक्षा ते आतमध्ये सेल्फमध्ये जातात, की मी काय केलं पाहिजे माझ्या देशासाठी, माझ्या प्रत्येक राष्ट्रासाठी. बुरुजाची गाथा त्यांना माहिती असते, की या बुरुजामागे नेमकं काय घडलेलं काय आहे घडलंय त्यावेळेला. तिकडे? म्हणजे तिथे उभं राहिल्यानंतर तो बुरुज किंवा ते दरवाजा बघितल्यानंतर बापरे! इथून ते लढले असतील. काल आम्ही हे ऐकलं होतं. हे जे म्हणजे अंतर्मुख होतात माणसं आणि ते गरजेचं आहे. ते अंतर्मुख झाल्यानंतर त्यांना वाटतं, की नाही आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग कोणाचाही हात त्या भिंतीवर लिखाणासाठी जाणार नाही. खरंय. कोणीही तिथे सेल्फीसाठी उभं राहणार नाही. का? तर इथे माझ्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे. बदल मुळातच घडवले पाहिजेत. सो हा बदल कसा घडवू शकतो? शिवचरित्र ऐकून मग त्याच्यावर बदल घडू क्या शकतो. बात आहे. आता असं. तुझा हा 12 वर्षाचा प्रवास हं. खरंच खूप सुंदर आणि विलक्षण आहे. ह्याच्या पुढे काय? ह्याच्यापुढे सातत्याने आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं. जसं तू म्हणालीस, की ग्लोबल लेव्हलला पोहोचायचंय. हं. तर आम्ही ह्याचं निवेदन जे आहे ते मराठीत करतोच. हं. आता हिंदी, इंग्लिश, तंजावूर मराठी अच्छा. अशा वेगवेगळ्या कारण मी तंजावूर मराठी बोलते. अच्छा. सो कसं तंजावर झालं मराठी आणि आपली खूप मराठी. सुंदर भाषा आहे आणि व्यंकोजी राजे जे महाराजांचे शहाजीराजांचे दुसरे पुत्र होते. त्यांचं तिकडे तंजावूरला त्यांचं म्हणजे हे अच्छा. खूप लोकं स्थायिक झाली आणि माझी आजी तंजावूर मराठी बोलायची. अच्छा. सो आम्ही तिथं जाऊन प्रोग्राम करतो वगैरे अच्छा. असं हे आमची तिथली मराठी, तंजावूर मराठी. सो छत्रपती शिवाजी महाराजांना उदंड लोकं तिथं मानतात. ही तंजावूर मराठी आणि तो अभिमानाने आम्ही बोलतो. चेन्नईमध्ये आमचा कार्यक्रम आत्ताच रिसेंटली झाला महाराष्ट्र दिनानिमित्त. त्यानिमित्त आम्हाला तिथल्या राज्यपालांनी सुद्धा बोलावलं होतं. अच्छा. राजभवनात आमचं एक प्रेझेंटेशन झालं आणि तिथल्याही लोकांना खूप आवडलं ते. कार्यक्रमाचा इम्पॅक्ट जर म्हणशील तर असं झालं, की चेन्नईचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथले 2 तमिळ भाषिक लोकं आले. हं. जे स्टेज लावणारी लोकं होती. विचार कर या गोष्टीचा, की स्टेज लावणारी लोकं आमच्याकडे आली आणि म्हणतात, "रोम्बा नल्ला इरके." आम्हाला इतका आनंद झाला, की कुठेतरी त्यांच्यापर्यंत शिवाजी महाराज पोहोचले. वास्तविक पाहता साऊथमध्ये शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते. शिवसंस्कार काव्यदालनाचा एक अनुभव सांगते, की कवितांचं दालन आम्ही जेव्हा रवींद्र नाट्य मंदिरमध्ये केलं होतं, तर दुसऱ्या दिवशी काव्यदालनाच्या आम्ही थांबलो होतो, कारण ते दरवाजा लॉक्ड होता. तिथलं सगळं वर्करचा जो टीम आहे, क्लीनर्सची टीम होती, ती आली. त्यांना माहिती नाही आम्ही थांबलोय तिकडे. दरवाजा त्यांनी उघडला, बाहेर चपला काढल्या, आतमध्ये जाऊन त्या काव्यदालनात महाराजांच्या फ्रेमला नमस्कार केला, सगळं व्यवस्थित साफ केलं, बाहेर आले आणि मग ते गेले. ही हे कुठून येतं? हे आम्ही कोणाला सांगायला जात नाही, की तुम्ही हे करा. ही इन्स्पिरेशन आहे. महाराज प्रत्येकाच्या मनात आहेत. अंतःप्रेरणा म्हणतात ती आहे ही. फक्त ती पॉझिटिव्हली डेव्हलप होता आली पाहिजे. त्याचा निर्माण हा राष्ट्रासाठी होता आला पाहिजे. खरंय. शिवचरित्र हा असा संस्कार आहे, जो आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे. कारण कुठेतरी तो अभिमान पाहिजे. कुठेतरी तो स्वाभिमान जपला पाहिजे. म्हणजे नलावडे सरांनी खूप सुंदर काव्य लिहिलंय, की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. इतिहासाशिवाय राष्ट्र घडत नाही. राष्ट्राशिवाय ओळख घडत नाही आणि ओळखीशिवाय अस्तित्व घडत नाही. असं एक खूप सुंदर त्यांनी काव्य लिहिलेलं आहे त्याच्यावरती. क्या बात है! तुझ्याशी आज बोलून आणि तुझ्या ज्या कथा, ज्या गोष्टी आहेत त्या ऐकून खूप छान वाटलं. तुझे हे अनुभव हे प्रत्येकाने ऐकले पाहिजेत. हे जे संगीत शिवस्वराज्य गाथा जी आहे ती प्रत्येक माणसाने, प्रत्येक मुलानी आणि प्रत्येक जन्मलेल्या प्रत्येकाने बघितली पाहिजे. कारण या गाथेमधनं ना त्यांना शिवाजी महाराज उलगडत जातील आणि त्यांना त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये बदल होत जातील. जसं नुसतं एवढ्याशा आपल्या छोट्याशा मुलाखतीमध्ये जर एवढे बदल किंवा एवढ्या गोष्टी मला स्वतःला जाणवतायत, तर नक्कीच नक्की, ही नक्की. गाथा त्यांना वेगळ्या लेव्हलला नेऊन ठेवेल. आणि अगं खूप विषय आहेत. कान्होजी जेधेंपासून, बाजी पासलकरांपासून, आरमार आहे. खूप सारे विषय आहेत जे त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं असं काही. केलं. आम्ही अच्छा. आमचं काम चालू आहे हं, हं, हं. त्याच्यावरती. आणि आता हे बघायचं असेल आपल्या प्रेक्षकांना म्हणजे ही गाथा, तर ते कसं बघू आम्ही शकतात? ऑडिटोरियम्समध्ये पण करतो, मोठ्या मैदानात सुद्धा करतो अच्छा. आणि आता आमचा 10 डिसेंबरला एक कार्यक्रम आहे. अच्छा. 22, 23, 24 डिसेंबरला बोरिवलीत अच्छा. काव्यदालन आणि शिवसंस्काराचा कार्यक्रम ओके, आहे. ओके.
आणि त्यानिमित्ताने आम्ही काही टूर्स पण काढतो. तर अच्छा. आता आमची कोजागिरी निमित्त एक टूर आहे ढेपेवाड्याला. तर हे पण आहे आणि प्लस आमचं Facebook, YouTube, Instagram सगळे पेजेस आहेत. अच्छा, क्या बात है! असं. मला वाटतं आपल्या या कार्यक्रमाची सांगता एखाद्या काव्याने व्हावी. नक्कीच काव्य म्हणण्यापेक्षा हे वीररसातले काही छंद आहेत. अच्छा. कविराज भूषण तिवारी हे हं, जे त्रिविक्रमपुरी उत्तर प्रदेशमधून महाराजांची कीर्ती ऐकून आले होते आणि त्यांनी ब्रजभाषेत काही सुंदर छंद लिहिलेत महाराजांच्यासाठी. ते मी तुला नक्कीच, ऐकवते. नक्की. साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जितन चलत है भूषण भनत नाद बिहद नगरन किनदी नद मद गैबरन केरलत है ऐल फैल खैल बैल खलक में गैल गैल गजन की ठैल पैल सैल उसलत है तारा सो तरनी धुरी धारा में लकत जिमी थारा पर पारा पारा वारियो हलत है. दुसरं काव्य असं आहे. बाने फहराने गहराने घंटा गजन के नाही ठहराने रावराने देस देस के नग बहराने ग्राम नगर पराने सुनी बाजत निसाने शिव राज जुन रे सके हाथीन के हौदा उकसाने कुंभ कुंजर के भवन को भजाने अली छुटे लटके सके दल के दरारे हुते कमठ करारे फुटे केरा के से पात बिहराने फनसे सके. पुढे कविराज म्हणतात देवल गिरावते फिरावते निसन आली ऐसे डुबे रावराने सभी गए लबकी गौरा गणपति अप और नको देत ताप अपनी ही बारी सब मारी गए डबकी पीरा पैगंबरा दिगंबरा ये दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की काशी हु की कला जाती मथुरा मसित होती घर शिवाजी राजे न होते तो सुनत होती सबकी. हां, काय बोलावं या काव्याला. बात है. पुढे कविराज म्हणतात महाराजांचं वर्णन करताना सक्रजिमी सैल पर अर्कतम फैल पर बिधन की रैल पर लंबोदर लेखिए रामदस कंद पर भीम जरासंद पर भूषण जो सिंधु पर कुंभज भी सेखिए हर जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पार्थ जो पेखिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए इंद्रजिमी जंब पर बाड़वसु अंब पर रावण स दंब पर रघुकुल राज है पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो साहस बाह पर राम द्विजराज है दावा द्रुम दंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कानजिमी कंस पर त्यो मलिच्छ बंस पर शेर शिवराज है. क्या बात असे है! सगळे छंद कविराज भूषणांनी महाराजांवर लिहिलेले क्या आहेत. बात है! क्या बात है! म्हणजे कार्यक्रमाची सांगता इतकी सुंदर होऊ शकते अशी कल्पनाही नाही केलेली. पण अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जिकडे आहेत, त्यांचा कार्यक्रम जिकडे आहे, त्यातला प्रत्येक क्षण हा उत्तमच होणार. कारण आपलं स्वराज्य आणि आज आपण जे इकडे आहोत, ते केवळ आणि केवळ अगदी, छत्रपती महाराजांमुळेच इकडे आहोत. तू इकडे आलीस, आम्हाला एवढं छान सांगितलंस, आम्हाला एक स्फूर्ती देऊ केलीस आणि इव्हन व्हॉईस मॉड्युलेशनबद्दलही जे सांगितलंस, ते खरंच खूप छान होतं, ऐकण्यासारखं होतं. तर तुझे याबद्दल आपल्या बोल बाई बोल तर्फे आणि आपला जो YouTube चॅनल आहे बोला रावजी याच्यातर्फे खूप मनापासनं धन्यवाद. तुझे आभार आहेत आणि थँक सो मच. आणि तुला शेवटी एकच सांगेन आमचं सगळ्यांसाठीच हे म्हणजे ही टीम खूप छान आहे तुमची. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतेच आणि सगळ्या लोकांना एकच निवेदन आहे किंवा काय म्हणू विनंती आहे, की घरोघरी ते रूप जन्म दे, माय जिजाचे अन शिवबाचे, संस्कारातून चारित्र्याचे मूर्तिमंत पावित्र्य फुलावे. नको रांजले कुणी गांजले, सर्वमुखी सुख हास्य असावे. वनी भुवनी आनंदाचे, स्वर्गीचे श्रीराज्य घडावे. आपला भारत देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम हा घडत राहावा. हे संस्कार, शिवसंस्कार सगळ्यांच्या मनामनात बहरत राहावे. हीच आमची मनापासून प्रार्थना आहे. जिथे-जिथे शक्य आहे, खरंच. तिथे-तिथे हे शिवचरित्र लोकांनी आवर्जून करावं, नक्कीच. हीच विनंती. नक्कीच, आणि तुमच्या नक्कीच. पूर्ण टीमला, तुला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, मनापासून धन्यवाद. आणि तुझे पण खूप मनापासून धन्यवाद.